AI तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील हिट अँड रन प्रकरणातला पहिला गुन्हा नागपूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार सर आहे। सर, हे प्रकरण काय होतं आणि AI तंत्रज्ञानाचा या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा प्रकारे वापर करण्यात आला? 4 दिवसाआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये एक इसम जे आहेत त्यांची पत्नीला मोटरसायकलवर स्ट्रॅप करून त्यांचा मृतदेह जे आहे ते हायवे MP नागपूर हायवे जे आहेत त्याच्यावर प्रवास करीत होता। हे एक खूप दुर्दैवी प्रकरण होता। हा जे घटना झालेला होता एक फेटल ॲक्सिडेंटचे पेनचे एक दुर्गम भाग आहे तिथे झाला होता। हा इसम जे आहे ते नागपूरपासून MP जाण्यासाठी निघाला होता आणि एक ट्रकने धडक दिला त्यांना आणि त्यांची पत्नी जी आहे तिथेच ठार झाली। त्यानंतर ते एकदम घाबरून गेला। नागपूर ग्रामीण पोलिसने त्यांना कॉन्टॅक्ट केला, पण ते खूप डिटेल्ड एक डिस्क्रिप्शन जे आहे ट्रकचे ते देऊ शकले नाही। म्हणजे त्यांनी सांगितले की ट्रकचे साईज जे आहे ते मीडियम होता आणि नंबर त्यांना आठवण नाही होता। फक्त त्यांनी अशा सांगितलं की एक रेड मार्किंग्स होता ट्रकवर। मग हा घटना नागपूर ग्रामीण पोलिसांनी मार्गावर लावला आणि परवा रात्री ते आरोपीला नागपूरपासून 700 किलोमीटर दूर ग्वालियर कानपूर रोडवर त्यांना अटक केला आणि परत आणला आणि डिटेक्ट केला। AI तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करण्यात आला? हो, हा केसमध्ये मार्वल म्हणून संस्था आहे, जे शासकीय कंपनी आहेत। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीसने हा कंपनी जे आहेत ते नागपूरला क्रिएट केलेला आहे। हा संस्थामार्फत आम्ही 2 AIचे अल्गोरिदम्स वापरला। प्रथम जे अल्गोरिदम होता त्यामध्ये अल्गोरिदमने काय केला की 3 वेगळ्या टोल नाकाचे जे CCTV फुटेज आहे 4 तासाचे म्हणजे टोटल एकूण 12 तासाचे फुटेज अल्गोरिदमने ते व्हिडिओला ॲनलाइज केला आणि व्हिडिओमध्ये जे लाल मार्किंग्सचे जे ट्रक दिसतात त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचा नंबर काय आहेत आम्हाला दिला। आणि दुसरा स्टेजवर जे सेकंड अल्गोरिदम आहेत त्यांनी काय केला की प्रत्येक ट्रकचे जे ॲव्हरेज स्पीड आहेत कॅल्क्युलेट केला आणि ॲव्हरेज स्पीडच्या लक्षात घेऊन जे काही ट्रक्समध्ये काही अनॉमली आहेत स्पीड्सचे ते आयडेंटिफाय केला, म्हणजे की हा ट्रक्स जे आहेत ते शक्य आहेत की त्यांनी धडक दिला होता। हे सगळे डेटाचे ट्रायंग्युलेशन करून एक ट्रक जे आहेत आम्हाला निवडून आला आणि हा ट्रक जे होता ते उत्तर प्रदेशचे होता। परवा दिवशी डेव्हलपाची एक टीम उत्तर प्रदेश साठी रवाना झाली आणि ग्वालियर कानपूर हायवेवर हा ट्रक जे आहे ते आम्हाला मिळाला आणि आरोपी आम्ही ताब्यात घेतला। ज्या ट्रकवर तुम्ही अंतिम निष्कर्ष काढला तो AI तंत्रज्ञानाआधारित आपल्याला माहिती मिळाली? हो, बरोबर। हा जे अंतिम निष्कर्ष आहे ते ट्रकबाबत ते जे 2 अल्गोरिदम्स आम्ही मेन्शन केलं हे त्यांनी जे ॲनलाइज केला त्या आधारावर आहेत। जुनी पद्धत कशी असायची आणि या पद्धतीमध्ये किती स्पीड आणि किती फरक आहे? ओके, जुनी पद्धत अशा होता की पूर्ण जे CCTV फुटेज आहे एक एक्सपिरियन्स्ड पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी बसून ते पूर्ण CCTV जे आहेत ते पाहतात आणि हे जे एक्झामिनेशन प्रोसेस आहे त्यामध्ये सुमारास 12 ते 24 तास हे पूर्ण एक्झामिनेशनसाठी लागतात। पण आज AI अल्गोरिदम्स मार्फत आम्ही हे पूर्ण जे काम आहेत म्हणजे एक्झामिनेशनचे जे काम आहेत जे आधी 12 ते 24 तास लागतात आम्ही 10 ते 15 मिनिटात करू शकतात आणि ह्युमन एररचे जे मार्जिन आहेत ते पण खूप कम होत आहेत। हिट अँड रन प्रकरणामध्ये आपण याचा वापर केला, अशा इतरही गुन्ह्यामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर होऊ शकतो? हो, ॲब्सोल्युटली। मार्वल सध्या राज्य शासनाचे सुमारास 14 वेगळ्या विभाग सोबत काम करत आहोत आणि कोणीही केसमध्ये जिथं मेटा डेटाचे खूप प्रेझन्स आहेत
म्हणजे फायनान्शियल क्राईम्स किंवा ऑर्गनाइज क्राईम्स किंवा टेलिकॉम डेटा अशा कोणीही क्राईम्समध्ये जिथे खूप डेटा आहेत इथं आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहेत ते आम्ही वापरू शकतात आणि हे जे टूल्स जे आहेत मार्वलकडे उपलब्ध आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आहेत की हे सगळे जे टूल्स आहेत ते महाराष्ट्र शासनाने स्वतः तयार केलेलं आहे, ते बाहेरून नाही आहेत, प्रायव्हेट नाही आहेत, ते आम्ही स्वतः तयार केलेलं आहेत. त्यांच्या कॉपीराईट पण जे आहेत ते महाराष्ट्र शासनाकडे आहेत. माननीय मुख्यमंत्रीची हेच संकल्पना होत्या. शेवटचा प्रश्न, तो आरोपी कोण होता, त्याची काय पार्श्वभूमी आणि त्यांनी काय माहिती दिली नेमकी अपघाताबद्दल? आरोपी जे आहेत ते ट्रक ड्रायव्हर होता फरुखाबादचे. त्यांच्या क्रिमिनल पार्श्वभूमी आतापर्यंत काही भेटला नाही आहेत आणि ते कानपूर जिल्ह्यात त्यांच्या घर आहेत. थँक्यू. तर हे होते नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार सर. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.